शेतकरी बंधूंनो, फळ पिकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हे फळमध्ये क्षार निर्मिती होण्यासाठी, फळांचा आकार योग्य वाढण्यासाठी आणि चकाकी येण्यासाठी सर्वात जास्त पोटॅश याची आवश्यकता असते. त्याचबरोबर शेंगावर्गीय पिकांमध्ये शेंगांमध्ये पाण्याचा आकार वाढण्यासाठी, त्याचबरोबर दाण्याचा चकाकी येण्यासाठी देखील पोटॅशचा वापर पिकाला असतो. आणि इतर जे पिके त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये परिवता येण्यासाठी आवश्यकता असते, पिकाला भासत असते, यावेळेस आपण पिकाला पोटॅश देणे गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये 0050 या विद्रव्य खताबद्दल वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची माहिती पाहणार आहोत. 0050 हे खत कोणत्या अवस्थेत आपल्याला वापरायचं आहे? भाजीपालामध्ये काही वापरतात, तर पिकामध्ये वापर करू शकतो, फळांमध्ये याचा वापर करू शकतो. भाजीपाला पिकामध्ये हे काही वापरायचं आहे, फळ पिकामध्ये केव्हा वापरू शकतो, त्याचबरोबर कडधान्यामध्ये कधी वापरायचं आणि माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 0050 पोटॅशियम सल्फेट असं देखील म्हटलं जातं, कारण यामध्ये 2 अन्नद्रव्य उपलब्ध असतात. पोटॅश हे 50% तर सल्फर हे 17.5% उपलब्ध असते. हे घटक पिकामध्ये कशा प्रकारे काम करते, तर पिकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आकार वाढण्यासाठी, फळांचा आकार वाढण्यासाठी, शेंगांमधील दाणे भरण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. म्हणजेच आपल्या पिकाचा आकार फुगवून होण्यासाठी सर्वात जास्त पोटॅशचा वापर होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. फळ पिकामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी, शक्यतेची निर्मिती करण्यासाठी देखील याचा वापर होतो. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. कलिंगड असेल, खरबूज असेल, टरबूज असेल, या पिकामध्ये शेवटच्या 8 ते 10 दिवसात जो पिरियड आहे, 8 ते 10 दिवसात पीक काढणी येणार आहे, त्याच्या आधी आपण याचा वापर करू शकतो, जेणेकरून आकार येण्यासाठी व आकार वाढण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि भाजीपाला पिकांमध्ये फळ फुगवण्यासाठी टमाटा असेल, बटाटा असेल, मिरची असेल, गोबी असेल, यामध्ये याचा आकार वाढवण्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून या खताचा सोडू शकतो. त्याचबरोबर इतर नगदी पिके असतील, परिपूर्ण होण्यासाठी, आकार चांगला होण्यासाठी आपण याचा वापर फवारणीच्या माध्यमातून करू शकतो, जेणेकरून आपल्याला उत्पादन भरपूर मिळेल, चांगला फायदा होईल. पोटॅश हे पिकाला रोगाच्या विरुद्ध लढण्यास सक्षम करण्यासाठी देखील कार्य करत असते. तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा याचा वापर करू शकतो. फवारणीतून वापरण्याचं प्रमाण फवारणीत सुद्धा करू शकतो. वापरण्याचं प्रमाण 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत घेऊन याची फवारणी करू शकतो. आणि ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपण देऊ शकतो. पिकाचा प्रकारानुसार त्याला एकरी 3 ते 5 किलो एकरीप्रमाणे आपण खत सोडू शकतो आणि पिकाची साईज वाढवू शकतो. अशा प्रकारे आपण 0050 खत कसे वापरायचे, त्याचे कार्य हे जाणून घेतले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल.